मित्रांनो, आपल्या कर्तव्यामध्ये अगदी इमानदारीने सेवा करणारा तुकाराम मुंढेसारखा आय-एस अधिकारी आणि त्यांच्यावरती आता आरोप होऊ लागलेत की त्यांना निलंबित करा म्हणून कुणीतरी आमदार महाशय विधानसभेमध्ये बोंबलत असताना आम्ही पाहिले. याच्यावरती आमचे विठ्ठल कांगणे सरांनी व्हिडिओ बनवला आणि सांगितलं की तुकाराम त्या काळीही नको होता आणि तुकाराम आजही नको आहे. त्या काळी तुकारामांनी जे भाष्य केलं, बंडखोरपणा केला, त्यामध्ये त्यांच्या वह्या इंद्रायणीमध्ये बुडवून टाकल्या आणि आजच्या तुकारामाला या चक्रव्यूहात अडकलं जात आहे. अरे, आपण जर या लोकांच्या पाठीमागे जर नाही ना उभा राहिलो तर इमानदारीनं काम करणारा एकही माणूस तयार होणार नाही, हे मात्र या जनतेनं लक्षात घेतलं पाहिजे. अरे, यांचे कुठले टेंडर असतील, यांचे काळे भ्रष्टाचारी असतील, कुठं काम न करता बिलं उचललेली असतील, अशा ठिकाणी हा माणूस अजिबात असले कामं होऊ देत नाही. म्हणून तुम्हाला तुकाराम मुंढे सर नको आहेत का? आपण जर पाहिलं तर त्यांच्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्या 24 बदल्या झालेल्या आहेत. अरे मग त्यांना नको का एका जागेवरती कुठेतरी स्थायिक राहावं, चांगली सेवा करावी, आम्हा पैसा कमवावा? आय-एस अधिकारी आहेत, कोट्यावधी रुपये त्यांच्या एका बोलण्यावरती घरी येऊन पोहोचवतील. परंतु इमानदारीने तो माणूस काम करतोय. कुणासाठी? तुमच्यासाठी, माझ्यासाठी. आणि आज त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं जातं. अरे, अधिवेशनामध्ये हे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी तुम्हाला तिथे पाठवलं आहे. तुम्हाला कुणी क्रॉस गेलेला व्यक्ती त्याच्या विरोधात बोंबलण्यासाठी तुम्हाला तिथं पाठवलं नाही. ही गोष्ट देखील इथल्या आमदार लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. अरे, त्या माणसाच्या तुम्ही इमानदारीने काम करतोय म्हणून त्याची आम्हाला तुकाराम मुंढे नको की लगेच बदली. अरे, काय त्रास त्यांच्या घरच्यांना काय त्रास होत असेल याचा विचार कधी केलाय का आपण? पत्नी असेल, मुलगा असेल, त्यांचं शिक्षण असेल, इथून तिथं जायचं, तिथून तिथं जायचं. तुमचे काळे कारनामे तुम्हाला चालवण्यासाठी तुकाराम मुंढे तुम्हाला नको आहेत. पण हे जनतेनं लक्षात घेतलं पाहिजे. हा जनतेच्या कोर्टात निर्णय झाला पाहिजे. काही नाही, काही खरंच नाही आता आपलं कुणाचंच. आपण जर पाहिलं तर पार्थ पवारांनी 1800 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला, घोटाळा केला, आरोप झाले. आता न्यायालयही म्हणतंय त्यांचं FIR मध्ये नाव का नाही. परंतु सभागृहामध्ये एकाही विरोधी बाकावरल्या सदस्यांनी बोलण्याचं धारिष्ट्य दाखवलं नाही. मग ह्या जनतेला कळायला पाहिजे, हे सगळे एक आहेत. एकमेकांचे भ्रष्टाचार, काळे कारनामे हे उघड कदापि होऊ देणार नाहीत, यात तीळ मात्र शंका नाही.